मित्रांनो, सध्या पिल्लं काढण्यासाठीचा सीझन जो आहे ना, तो खूप चांगला आहे आणि बऱ्यापैकी खूप सारे लोकं डिमांड करत आहेत, की अंडी आणि कोंबडी, खूड कोंबडी आणि अंडी मागायचं सध्या चालू आहे. तर त्यांची डिमांड पूर्ण मला होत नाही. तरी पण एखाद दुसरी डिमांड असते ती कंप्लीट करतो मित्रांनो. जसं मिळेल तसं आपण देत असतो. का तर आपला स्वतःचा मोठा फार्म नाही आहे आणि त्यामुळे. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. जे की आपलं गावठी दरबार 2 सुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि हे मोठं यूट्यूब चॅनल आहे, जे की कधी पण जाऊ शकतं मित्रांनो. आणि आपलं Instagramवरती गावठी दरबार या नावानं पेज आहे. तर तिकडे सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपलं गावठी दरबार 2 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर आपण ही जी ऑर्डर आहे ना, पुण्यामध्ये हडपसरमध्ये आहे. आमिर अत्तार सर आहेत, एक आपले सबस्क्रायबर आहेत. तर त्यांनी 40 हंडी आणि 2 कोंबड्या खूड मागवल्या होत्या मित्रांनो. आणि बऱ्यापैकी एफर्ट्स घ्यावे लागले. का तर अंडी जमा करणं 40 वेगवेगळ्या ठिकाणावरून आणि कोंबडी आणणं म्हणजे खूप फरफट होते मित्रांनो. म्हणजे जास्त ताण होतो आणि एवढं सगळं मॅनेज करून मग आपल्याला हे पक्षी किंवा अंडी जमा करावी लागतात आणि द्यावं लागतं. खरं तर परवडत नाही, पण आता काय, आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते पण चॅनल चाललं पाहिजे आणि आपला तो छंद आपण जोपासला पाहिजे मित्रांनो. का तर कुणाला तरी म्हणजे प्रत्येकाला एखादा छंद असतो आणि तो जोपासलाच पाहिजे, जेणेकरून माणूस चुकीच्या दिशेला जात नाही. तर ही आपण 40 अंडी प्युअर गावठी कोंबडीची दिलेली आहेत त्यांना. आणि वरून अंडी जिथून आणली होती त्याचेच रॅपर जे आहेत, कॅरीबॅग, ते आपण ठेवतो आहे आणि बॉक्समध्ये पॅक केलेत मित्रांनो अंडी. आणि ही अंडी बऱ्यापैकी बॉक्स वाकडा तिकडा झाला, पडला तरीसुद्धा अंडी फुटणार नाही, त्याची गॅरंटी माझी. का तर इतकं मी व्यवस्थित पॅक केलेलं आहे मित्रांनो. आणि आपण आलो आहे आता आशिषकडे. तर आशिषकडे 2 कोंबड्या भेटलेल्या आहेत. एक ब्लॅकवाली आहे आणि एक रेडमध्ये आहे. आणि इकडे ना आशिषने बऱ्यापैकी मोठ्या कोंबड्या अंड्यांवरती बसवलेल्या आहेत मित्रांनो. बऱ्यापैकी 2-3 कोंबड्या अंड्यावरती बसवल्या आहेत. ह्या कोंबडीच्या खाली गिनी फाऊलची अंडी आहेत मित्रांनो. त्याची पिल्लं पण निघालेली आहेत. त्या बघा, जे ब्राऊन कलरचे दिसतात ना, व्हाईट सोडून ब्राऊन कलरची, तर ती सगळी गिनी फाऊलची अंडी आहेत मित्रांनो. आणि त्या अंड्यांमधून आता पिल्लं निघालीत पण इकडे. आणि इकडे खूप मोठी कोंबडी होती ही, बऱ्यापैकी मोठी, म्हणजे काय 30 अंडी सहज घेईल इतका तिचा घेर होता, मोठा घेर होता मित्रांनो. आणि इकडे ही गळकटी कोंबडी, म्हणजे आशिषच्या कोंबड्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि त्याचं वेट पण खूप मोठं आहे. इकडे ना उकिरडा आहे, मोठा जनावर आहेत भरपूर सारी, आणि त्यांचा उकिरडा पडतो, शेण पडतं आणि त्यातल्या अळ्या ज्या असतात ना, ते खाऊन मित्रांनो या कोंबड्यांची इतकी वाढ झालेली आहे ना. बऱ्यापैकी 2-2 किलोची कोंबडी आहे आशिषकडे मित्रांनो. आणि त्यांची किंमतसुद्धा इतकी हाय आहे ना, 900-1000 रुपये अशी किंमत आशिष सांगतो मित्रांनो. आणि तोच मला रागवत असतो, की तुम्ही काय 600 रुपये घेऊन बसलाय. तरी पण आपण करत असतो मित्रांनो, कुठून तरी घेऊन काहीतरी करून 100 रुपये पडतात. त्यामध्ये पण पेट्रोल जातं, एफर्ट्स जातात, सगळंच जातं मित्रांनो. पण एक छंद म्हणून आपण हे करत असतो. तर मित्रांनो, हे जे पक्षी आहेत ना, आता सरांच्या घरी पोहोचलेले आहेत, आता सरांच्या घरी पुण्यामध्ये हडपसरच्या इथे. आणि हा जो व्ह्यू दिसतो तो गच्चीवरचा आहे त्यांच्या. इकडे हा पुरा बऱ्यापैकी खुराडा केलेला आहे त्यांनी, म्हणजे जाळी वगैरे मारून केजेस तयार केला आहे. इकडेच कोंबड्या 21 दिवस बसणार आहेत मित्रांनो. आणि नंतर मग पिलांसोबत बाहेर फिरतील त्या कोंबड्या. तसं त्यांनी सांगितलं, की सर आम्ही मुक्त संचारमध्ये ठेवेन. का तर त्यांना सांगितलं होतं, की बंदिस्त जर तुम्ही करत असाल पूर्ण वेळ बंदिस्त, तर मग ते पक्षी टिकणार नाहीत मित्रांनो. आणि त्यांचं एक स्वातंत्र्य असतं, ते हिरावून घेण्याचा आपल्याला पण अधिकार नाही मित्रांनो. जे पक्षी गावठी असतात, मुक्त संचारमध्ये फिरतात, तर त्यांना तुम्ही ॲटलिस्ट अर्ध बंदिस्त तरी सोडा मित्रांनो. घेऊन गच्चीवरती कोंडून ठेवताय, केजमध्ये कोंडून ठेवताय, हे एकदम टोटली चुकीचं आहे. असं कुक्कुटपालन नसतंच मित्रांनो. बंदिस्त कुक्कुटपालन कधीही सक्सेस होत नाही, त्याच्या नादाला नकाच लागू. ॲटलिस्ट पक्षाला थोडं तरी वाटलं पाहिजे, की मी फ्री आहे, मी स्वच्छंदी आहे, मी फिरू शकतो. तर त्या वातावरणामध्ये मित्रांनो पक्षी छानपैकी अंडी घालेल, पिलं पण काढेल आणि तिकडे खूप छान असा पक्ष्यांची ब्रीडिंग वगैरे होईल मित्रांनो. नाहीतर ते बिचारे पक्षी टेन्शनमध्ये जातात आणि मग तिकडे त्यांच्या बॉडीवरती परिणाम होतो. मग अंडी वगैरे घालत नाहीत, मग ते डिप्रेशनमध्ये जाऊन मरतात किंवा मारतात, पक्ष्यांची पंख निघतात आणि खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मित्रांनो. तर तुम्ही प्लीज असं नका करू. सरांनी पण मला सांगितलं, की मी असं नाही करणार, म्हणून मी त्यांना हे पक्षी दिलेत मित्रांनो. आणि इकडे अंडी पण दिलेले आहेत आणि अंडी सुखरूप त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत मित्रांनो, 40ला 40 अंडी. आणि आता 2 कोंबड्याच्या खाली हे 20-20 अंडी ठेवणार आहेत सर. आणि त्याचा रिझल्ट भेटल्यानंतर पण मी तुम्हाला नक्की दाखवेन मित्रांनो, तो सुद्धा नक्की बघा. आता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.